येस थँक्यू. मॅचला सुरुवात होते आणि ज्या वेळेला मॅचला सुरुवात होईल त्या वेळेला मायक्रोफोनवरती जोडले जातील संतोषदा पाटील. ऐकूया त्यांचा आवाज. धन्यवाद उत्कर्ष पाटील. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर निलेश पाटील यांचं आपण नाव ऐकलं, पण खऱ्या अर्थानं सामाजिक कार्य काय असते ते त्यांच्याकडून आपण जाणून घेतोय. काही दिव्यांग व्यक्तींसाठी आपण पाहतोय जे गरजेचे वस्तू असतात ते त्यांच्याकडे विनामूल्य सेवा पुरवण्याचं काम निलेश पाटील करत असतात. खरोखरच हे काम खूप गरजेचं आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी आपण पाहतोय विनामूल्य ह्या वस्तू आहेत ते त्यांच्याकडून पुरवल्या. धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने निलेश पाटील यांची ओळख देखील आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मॅचकडे, जिथे दोन संघ आपण पाहतोय. एका बाजूला सरावली संघ आहे जो बॅटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वेऊरचा संघ म्हणजेच YBC संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अनब्रेकेबल आणि YBCC असे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर असताना 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनबीटेबल संघ जर पाहिला तर चैतन्य बॅटिंगसाठी पहिलाच जर पाहिलं तर ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करताना सिंगल डबलने सुरुवात चांगली केली. चैतन्याकडे कला कौशल्य ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय आणि का नाही होणार, कारण की आत्ताच आपण पाहिलं मागच्या हंगामामध्ये सरावली संघ जेव्हा SPL स्पर्धा खेळत होती स्वतःच्या मैदानावर वरममध्ये आपण पाहतोय फायनल आपल्या बाजूला नक्कीच दाखवली त्यांनी आपल्या समाजामध्ये. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर त्यांच्याकडे भरपूर असे खेळाडू आहेत जे अंडरआर्म आणि ओव्हरआर्म खेळत असतात. चांगला खेळाडू मात्र इथे मात्र आपण पाहतोय 3 धावा आतापर्यंत कंप्लीट केले आहेत. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 3 धावा या स्कोर कार्डवरती आहेत. इथून पाहतोय प्रेम मोरे घरच्या मैदानावर आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी दाखवत असताना. यावेळेस असं वाटलं होतं की चेंडू बाजूला निघून गेला, परंतु चेंडू सरळ यष्टांच्या वरून निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. ओव्हरची होते समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय. धाव संख्या 3 धावा स्कोर कार्डवरती. YBCC संघाने जर हॅट्रिक घेतली, विकेटची हॅट्रिक घेतली तर 500 रुपये इथून मात्र नक्कीच दिले जातील निलेश पाटील यांच्याकडून. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर सरावली संघाने जर 3 चौकार लगातार मारल्या तर आतिश राऊत यांच्याकडून 1500 रुपये असतील आणि 1001 रुपया विकेटवर देखील त्यांनी लावलेला आहे. आज ऑनलाईन स्पर्धेमधून आनंद घेत आहेत. आतिश येऊ शकले नाही आहेत, परंतु शुभेच्छा देखील दिल्यात त्यांनी. त्याच पद्धतीने आपण पाहतोय YBCC वेऊर संघ जो आहे YBCC वेऊर संघाची जी जर्सी आहे ते टी-शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. माँ भवानी स्पोर्ट्स धीरज यांच्याकडून ते आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पॉन्सर्स केलेले आहेत. आणि नवली संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर प्लीज आपल्या मुख्य डाईजवर पाठवायचं आहे, जरा भेट घ्यायची आहे. प्रत्येक विकेटसाठी आपण पाहतोय संतोष अण्णा यांच्यासाठी 200 रुपये मिस्टर सुभाष यांच्याकडून आलेले आहेत प्रत्येक विकेटसाठी. इथून पाहतोय संतोष अण्णा. पालघर एक्सप्रेस यावेळेस तर प्रेम मोरे याला पाहतोय चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूला अडवलंय. फ्रेम मध्ये येताना प्रेम मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर करण ठाकूर नाही आहे, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतोय दर्पण स्वतः आज कर्णधार पद भूषवत असताना आपला संघ ज्या पद्धतीने तयार केलाय इथून आपण पाहतोय फटका सुंदर आहे. नक्कीच चैतन्याच्या बॅटमधून पहिला चौकार येत असताना ही ओळख आहे. चैतन्य एक चांगला खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा ओव्हरआर्म अंडरआर्म या खेळाला खेळत असताना आपल्या संघाला कसं घेऊन चालायचं हे मात्र चैतन्य नेहमीच दाखवत असतो. त्याच पद्धतीने पाहिला पहिल्या ओव्हरमध्ये सावधगिरीने खेळला, परंतु या दुसऱ्या ओव्हरमध्ये मुख्य गोलंदाजावर थोडंसं प्रेशर देत असताना चांगला चौकार मिळवलाय. चौकार आलाय आणि चौकारानिशी धावसंख्या जर पाहिली तर डबल फिगरमध्ये 10 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. चांगली बॅटिंग इथे मात्र सरावली यांना दर्शवावी लागेल. इथून आपण पाहतो पुढचा चेंडू
पुन्हा एकदा वेग दाखवलाय, वेगाने बीट केला असं मी म्हणेन. चांगली गोलंदाजी, कारण की वेगावर सवार होऊन गोलंदाजी इथे मात्र नेहमीच असते, त्यांची अचूक टप्पा असतो आणि त्याचमुळे आतापर्यंत सक्सेस आहेत ते. पुन्हा एकदा परंतु यावेळेस बॅट अँड पॅडचा उपयोग केला, स्वीप करण्याचा प्रयत्न केला. चेंडू जर पाहिलं तर सिंगलने डिक्लेअर झोनकडे वळतोय आणि धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते ती म्हणजेच 11 धावा. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. संतोष अण्णा पुन्हा एकदा पालघर एक्सप्रेस. यावेळेस फलंदाज करण आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने आघात तर केला आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. इथून आपण पाहतोय षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय आणि 11 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत दर्शवलंय वायबीसी संघाचे. स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या मैदानाची रोजची प्रॅक्टिस ही खऱ्या अर्थाने कामाला येते. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 11 धावा आतापर्यंत. हा पॅनल जर पाहिलं तर बी पॅनल आहे. बी पॅनल मधून आज अगदी 4 संघ या ठिकाणी खेळले जातील. त्यानंतर ग्रामीण पॅनल आपल्याला पाहायला मिळेल. इथून पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य यांनी जर विकेटची हॅट्रिक घेतली तर अनु शर्मा यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळेस पहिल्या चेंडूवर विकेट घेतलाय, तो देखील कोणाचा तर चैतन्याचा, ज्याने या मॅच मध्ये अगदी सुरुवात चांगली केली होती, चौकार मारली होती, परंतु आता त्याला माघारी परतावा लागेल. गडी बाद झालाय. पहिला गडी बाद होताना असं वाटलं होतं की गॅप मधून खेळून काढे. गॅप शोधण्याच्या प्रयत्नात सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन बसला आणि त्यानंतर आपण पाहतोय हा विकेट मिळालाय. पुन्हा एकदा अनु शर्मा आदित्यसाठी पुन्हा एकदा चान्स आहे. इथून जर आणखीन 2 विकेट घेत आहेत तर 1000 रुपये अनु शर्मा यांच्याकडून नक्कीच मिळेल. यावेळेस काय घडलंय, इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल. यावेळेस स्वतः कर्णधार आपल्याला पाहायला मिळाला मिस्टर जीत इथे बाद होत असताना 2 चेंडूवर 2 गडी बाद झाले आहेत. आता मात्र थोडीशी गंभीर परिस्थिती. पुन्हा एकदा आपण पाहतोय रोहन आलाय, जुना जाणता खेळाडू सरावली संघाचा, एक चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. इथून विकेट हॅट्रिक साठी संधी आहे आदित्याला. 1000 रुपये मिळतील नक्कीच. आपण पाहतोय अनु शर्मा यांनी लावलेलं पारितोषिक इथे मात्र आदित्यला मिळेल का ते देखील पाहणं गरजेचं आहे. अहो, इथून मात्र आपण पाहतोय पायावर चेंडू ब्रश झाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर डिक्लेअर झोनकडे चेंडू जात असताना सिंगल मिळतंय. सिंगलच्या मदतीने बऱ्याच चेंडू नंतर आपण पाहतोय आता मात्र 1 धाव पूर्ण जाते. धावसंख्या होते 12 धावा. करण आहे पुन्हा एकदा आपण पाहतोय ओपनिंगला आलाय. करणकडून अपेक्षा देखील आहेत, परंतु यावेळेस प्रेम मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण केलं, चेंडूला पकडलं, त्यानंतर लगेच आदित्यच्या हातामध्ये जाऊन सिंगलने 13 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. इथून अपेक्षा आहे रोहनकडून की चांगली खेळी करेल रोहन. रन्स मात्र इथे मिळवून देईल का. समोरच्या दिशेने दर्पणकडून होते चुकी आणि त्याचमुळे जर पाहिलं तर समोरच्या दिशेने येतोय चौकार. कदाचित नक्कीच आदित्य होता इनफिल्ड मध्ये आपण पाहतोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर थोडस दर्पणला अडथळा आला, चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथून चांगली बॅटिंग रोहनची, चांगला फटका पाहायला मिळाला. फुलटो चेंडू सोडणार नाही. रोहन जुना जाणता खेळाडू आहे,
सरावली संघाचा. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या 2 चेंडूवर 2 चौकार, 2 विकेट घेतले परंतु 2 चौकार देखील जमवला. आणि धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा स्कोर कार्डवर लागली जाते. 21 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं पुन्हा एकदा आपण पाहतोय कधी बॅटिंग तर कधी बॉलिंग उंचावत असताना. तर याआधी आपण पाहिलं होतं सरावली संघाचं विचार केला तर थोडेसे खालावलेलं होतं. जेव्हा 2 चौकार आल्या नव्हत्या तेव्हा कुठेतरी असं वाटलं होतं की रन्स कमी होत आहेत का काय, परंतु 2 चौकार आल्यानंतर थोडीशी कॉन्फिडन्स लेवल वाढले. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून धावा देखील जमवल्या आहेत. 21 धावा झाल्यात. इथून जर पाहिलं तर अजूनही शेवटचं ना, शेवटचे षटक ना, चौथं षटक आहे ना, चौथं षटक, शेवटचे षटक मैदानाच्या आतमध्ये. दर्पण आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू करणसाठी. इथून मात्र आपण पाहतोय रोहनला स्ट्राईक घ्यायची आहे. त्यासाठी मात्र रोहनने केलेले प्रयत्न यश आलंय. इथून मात्र रोहनला स्ट्राईक मिळेल. येणारे 5 चेंडू कशा पद्धतीचे टाकले जातील हे देखील पाहायला मिळेल. तर कशा पद्धतीने फलंदाजी करेल रोहन हे देखील पाहणे. पराग आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पाहिलं तर अपेक्षा मात्र रोहन कडून असतील की रोहनने आणखीन 1-2 चौकार मारावेत आपल्या संघासाठी. पण बघूया दर्पण कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. इथे मात्र हलकी शिक्काट होती. प्रयत्न केले होते की सिंगल रन्स घेण्याची परंतु नाही, वेळेतच थांबवलं रोहनने. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर रन्स येत नाहीये. डॉट चेंडू येतोय. 21 धावांवर थांबवून ठेवलाय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ जर पाहिलं तर तितकेच चांगले आहे. आणि तिसऱ्या पंचांची देखील मागणी केली. फलंदाज सेफ आहे आपण पाहू शकताय. इथून मात्र आपण पाहतोय 21 धावा झाल्यात. 3 गडीच्या मोबदल्यात. 2 चेंडू जर पाहिलं तर झालेले आहेत. इथून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे रोहनसाठी. मात्र हे 4 चेंडू कसे असतील, कशा पद्धतीने रन जमेल. हा चेंडू आपण पाहतोय चांगला चेंडू आहे. सरळ आदित्यच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. आणि त्याचमुळे जर पाहिलं बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे वाईटसाठी. फेअर डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि येस आपण पाहतोय इथे जो रिव्ह्यू होता सरावली संघाचा तो लॉस झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. दर्पण पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आतापर्यंत दर्पणने. ते मात्र सिंगल रनसाठी गेलाय. धीरज त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं ऍक्टिव्ह होत असताना एक धाव पूर्ण केली. परागला मनात होतं की रोहनला स्ट्राईकवर आणावं आणि त्यासाठी प्रयत्न केले परंतु यामध्ये पराग स्वतः फसलाय आणि विकेट मिळालाय. बंटी आपल्याला पाहायला मिळेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चिन्मय इथून 2 फलंदाजाकडे जर पाहिलं तर 2 चेंडू असतील. जर पाहिलं तर चिन्मय खेळेल आणि 2 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने असेल. आतापर्यंत दर्पणने खूप चांगली गोलंदाजी केली. यावेळेस पुन्हा एकदा
ते चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि गडी बाद आहे, चिन्मय बाद. इथून पाहतोय ज्या 4 धावा खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर दर्पणने फिल्डिंग मधून दिलेल्या होत्या त्या कुठेतरी इथे आपल्या संघासाठी सेव्ह करताना पाहायला मिळत आहेत. आणि आतापर्यंत दर्पणची गोलंदाजी पाहिली तर दर्पणच्या गोलंदाजीतून फक्त आणि फक्त 3 विकेट आणि 2 चेंडू डॉट आल्यात, म्हणजे कुठलाही रन्स आलेला नाही. आतापर्यंतचा शेवटचा चेंडू आहे या वाईटचा. येस, एक सेकंड रन्स आपल्याला पाहायला मिळाला जो रनआउटमध्ये झालाय. सिंगल रन्स म्हणजे इथून आतापर्यंत खर्च केलाय. शेवटचा चेंडू हास्य आलाय. इथून पाहतोय हास्य फसलाय, विकेट मिळतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 22 रन्स ऑन दी बोर्ड झाले आहेत. जिंकण्यासाठी 23 धावांचं लक्ष असेल. या जाऊया 2 संघांना इथे पुन्हा एकदा आमंत्रित करूया जिथे 2 आपल्याला संघ पाहायला मिळतील. एका बाजूला साई दत्त धनसार संघ तर दुसऱ्या बाजूला मायकोप अ संघ. या एका बाजूला साई दत्त धनसार आणि एका बाजूला मायकोपे. 2 संघांमधला हा टॉस करण्याकरिता सनी शिंदे या स्पर्धेचे आयोजक आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या नेक्स्ट मॅचचा टॉस. एका बाजूला मायकोप ए आणि एका बाजूला साई दत्त धनसार. एका बाजूला बिगेश भोईर अनेक वर्षांचा चांगला अनुभव तर एका बाजूला नुकताच सुरुवात करणारे मागील 2 वर्षामध्ये भरपूर प्रसिद्धी धनसार क्रिकेटमधनं केवल राऊत सनी शिंदे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतोय. मायकोप संघाचा कॉल, हेड्स इज कॉल अँड इट इज 10. साई दत्त धनसार आणि साई दत्त धनसार संघाने इथे टॉस जिंकलाय. सनी शिंदेना विनंती करेन की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. एकंदरीत केवळ या मैदानाच्या दिशेने तुम्ही आलात त्यावेळेला या स्पर्धेचं आयोजन पाहिलं. एकंदरीत आयोजन पाहता पालघरमध्ये ही पहिली स्पर्धा आहे. अंडरम क्रिकेटला सुरुवात झाली परंतु बोईसरमध्ये स्पर्धा झाल्या, सरावलीत स्पर्धा झाल्या. पालघर क्रिकेटला अंडरमला आता सुरुवात होते आणि या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला तुम्ही आलात मैदानात आलात कसं वाटलं? मैदान खूपच छान बनवलेलं आहे, चांगला गॅप आहे आणि लाईट्स खूप सुंदर आहेत, चांगला उजेड आहे, तर खेळायला नक्कीच मजा येईल. मायकोप एक संघ तुमच्या समोर आहे. ज्या वेळेला तुम्ही टॉस जिंकलात तुमचा निर्णय काय असेल? फलंदाजी. एकंदरीत हा फलंदाजीचा धाडसी निर्णय. 4 षटकांचं क्रिकेट समोर चांगली साईड आहे तरी देखील तुमच्यामध्ये देखील एक खूप चांगले युवा खेळाडू आता तयार झालेले आहेत. बॅटिंग करत असताना 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील? जितक्या जास्तीत जास्त बनवता येतील तितक्या नक्कीच आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू. आजच्या दिवसात तुम्हाला सिनियर खेळाडू साई दत्त धनसार संघाकडनं कोण असतील? सागर दादा आहे, बेडू दादा आहे, हिमांशू आहे. तुम्हाला माझ्यासाठी शुभेच्छा आहेत. बिगेश, एकंदरीत तुम्ही टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? हा, नक्कीच आम्हाला मनासारखं भेटलं आहे. आम्ही टॉस जिंकला असतो तर आम्ही नक्कीच पहिलं क्षेत्ररक्षण घेतलं असतं. एकंदरीत या स्पर्धेचं कौतुक, या स्पर्धेचं नियोजन आयोजन काय म्हणाल रत्नदीप चषकाच्या माध्यमातून? नियोजन आयोजन म्हटलं तर एकदम सुंदर आहे आणि लाईट्स वगैरे तर बोललं तर एकदम झकास. थँक्यू सो मच. होते बिगेश भोईर. टॉस जिंकला साई दत्त धनसार संघानं आणि प्रथमतः स्वीकारले फलंदाजी. इन्व्हाइट केले गोलंदाजाकरिता ते म्हणजेच मायकोप एक संघाला. मॅचकडे देखील जाऊया जिथे संतोष पाटील सर पुन्हा एकदा आपल्या साथीने असतील. आदरणीय आपण पाहतो या ठिकाणी मुकेश मोरे यांचं बर्थडे आहे आणि त्यांना आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मी विनंती करेन एक छोटीशी सॉन्ग, बर्थडे सॉन्ग आपण त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या टुर्नामेंटच्या माध्यमातनं त्यांना शुभेच्छा देऊयात. ओव्हर संपल्यानंतर इथून आपण पाहतोय सुरुवात चांगली केली. जर पाहिलं तर
2 धावा स्कोर कार्डवर लावल्या गेल्या आहेत. अहो इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आहे. हिट खेळायला हवं होतं, होता तिकडे हिट करणं गरजेचं होतं, परंतु आपण पाहतो हिट केलं नाही आहे. कारण की ही इथून जर मॅच तुम्हाला जिंकायची असेल तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे विकेट्स आणि फिल्डिंग, या 2 गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने करावे लागणार आहेत. सरावली संघ पुन्हा एकदा आपण पाहतोय हरिशंकर आहे, एक जुना जाणता गोलंदाज ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. आणि त्याच्यामुळे जर पाहिलं तर धावसंख्या आतापर्यंत थांबवून ठेवले. स्कोर कार्डवर धावसंख्या लागली 4 धावा. आतापर्यंतचे चेंडूचा विचार केला तर 4 चेंडू कंप्लीट झालाय, 4 मध्ये 4. पुन्हा एकदा पायावर चेंडू ब्रश होतोय आणि विकेट्स इथे येईल. रोहन यष्ट्यांच्या मागे होता, चांगली गॅदर केला आणि त्यानंतर ड्राईव्ह मारून आपण पाहतोय तर या ठिकाणी चांगला विकेट मिळावं. दर्पण बॅक टू द डगआउटला गडी बाद होईल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता काय एफर्ट्स लावली खूप चांगल्या पद्धतीने. बॅट जर पाहिली तर अगदी पॉपिन क्रीजच्या फ्रेममध्ये सुद्धा नव्हती, इतके एफर्ट्स चांगले लावली रोहननी. खूप चांगला खेळ दाखवतोय रोहन. प्रेम मोरे आलाय. जर पाहिलं तर कित्येक हंगाम चांगल्या पद्धतीने गाजवलेत या प्रेम मोरेने. आणि कर्णधार पद भूषवत असताना 2025 मध्ये खूप चांगल्या टुर्नामेंट आणि जिंकून दिल्यात, परंतु यावेळेस चुकी केली. आणि ती चुकी होती की बॉक्स विकेट रूपाने आपली स्वतःचं विकेट गमावलंय. 2 गडी लगातार इथे मात्र डगआउटला जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून आपण पाहतोय पहिला गडी रनआउटच्या रूपाने बाद झाला तर दुसरा बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद झालाय. 4 वर 2 अशी आत्ताची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते वायबी संघाची. कुठेतरी करणची आठवण येत असेल, कारण की करणने जी वायबीसीसीला सुरुवात करून दिली जाते ती कितीतरी अप्रतिम असते. यावेळेस पाहतोय आपण यावेळेस जीतला आणलाय. स्वतः कर्णधार जीत आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. अनबिटेबल संघ सरावली संघ तुषार लढे आपण पाहतोय. हा शॉर्ट चेंडू आहे. या पद्धतीचे चेंडू जर तुषारला आले तर तुषार अगदी कमी चेंडूमध्ये मॅच जिंकून देऊ शकतोय. तेच आपल्याला पाहायला मिळेल. 17 चेंडू आणि 15 धावांची. असं वाटलं होतं की कुठेतरी चांगली सुरुवात केली आहे हरिशंकरने, विकेट मिळवून दिल्यात. ही मेंटेन जर अशीच असली असती तर कुठेतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. पण या चौकाराने आता वायबीसीसी संघ कुठेतरी चांगल्या परिस्थितीमध्ये येताना पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, या चेंडूला नक्कीच पनिश होईल आणि ती पनिश केलंय तुषार लढेने. छोटा पॅक बडा धमाका ज्याला आपण नेहमीच म्हणतोय. वायबीसी संघाकडून खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग त्यांनी इम्प्रूव्ह केलंय स्वतःला. कारण की एक खेळाडू असा होता की फक्त क्षेत्ररक्षणासाठी त्याला वायबीसीसी संघामध्ये घेतलं होतं आणि त्यानंतर अगदी 1 डाऊन मध्ये तर कधी आता मात्र आपण पाहू शकतायत ओपनिंग मध्ये जाणारा हा खेळाडू तुषार लढे आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग. धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा हा तिसरा असेल. क्या बात है. इथून जर पाहिलं तर कुठलंही प्रेशर नाही आहे तुषारकडे. धावसंख्या स्कोर कार्डवर 16 धावा जाऊन लागत आहेत. आता 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 मध्ये 7ची आवश्यकता. 15 चेंडू आणि 7ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. जाणीव आहे की इथून आपल्याला जिंकणं महत्वाचं आहे. ज्या रन्स जमवायला पाहिजे होत्या त्या आपण अगदी चांगल्या पद्धतीने जमवल्या आहेत.
आता मात्र सेन्सिबल क्रिकेट पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल आणि सिंगलच्या या मदतीने धावसंख्या इथे मात्र आता पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. 18 धावा झाल्यात स्कोर कार्डवर. यावेळेस फटका सुरेख आहे. चेंडू इन टू द गॅप मधून निघून जातोय 4 धावांसाठी आणि इथून जर पाहिलं तर अजूनही एका धावाची आवश्यकता आहे. एका धावेची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. बारा चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. 12 चेंडू 1 धाव. मॅच विनिंग फटका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग इथे मात्र दर्शवली गेली. तुषार एका बाजूला होता आणि दुसऱ्या बाजूला मयूर. नक्कीच मॅच समरी आपण पाहू शकतायत. खऱ्या अर्थाने जर पाहिली तर 22 धावा 6 गडी ज्या पद्धतीने अनब्रेकेबल सरावली संघाचे आले होते, ज्यामध्ये रोहन ज्यांनी 2 चौकार खऱ्या अर्थाने मारलं. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली. कुठेतरी